पारूचं तोंड तुम्हाला दिसलं त्यामुळे स्किप करायचं नाही. पहिल्यांदा केली ह्याच्यावर चेष्टा आणि दिवसाची केली सुरुवात. तेवढं झालं आशा, कारण गाडी लावायची आम्हाला गॅरेजला, त्यामुळे सगळेजण गेलो. जाताना लाडूकडून थोडा बॅलन्स हल्ला होता, पण जाऊ द्या, शेवटी आम्ही गॅरेजला आणून गाडी लावली. मिस्त्रींना सांगितलं काम टाकाटक झालं पाहिजे तेवढं, म्हणजे आम्ही कुठे नियोजन लावू. तेवढ्यात लहान पोराचा ड्रेस लाडूला बसते का बघितला, पण नाही तेवढं काय जमना. कुठं गेलोय लाज घालवली नाही असं काय झालं नाही. मग गाडीच्या घोड्यावर बसलोय, म्हणजे ठीक आहे हो, पण जाऊ द्या, मसाला सगळा घेतला आणि काकीने तेवढा आम्हाला सपोर्ट केला होता. म्हणजे सगळी भाजी वगैरे चिरून ठेवली. आज नियोजन ठरलं होतं आमच्या सगळ्यांचं की फोडणी भाताचं, आणि त्यासाठी आम्ही गेलो आशाच्या घरी, कारण की दररोज काम करून लई कटाळा आला होता. मग थोडी पार्टी पण करून घ्यावं म्हटलं. सोगळं असं रानातलं की आंब्यात झाड बैलन दगड आणून तेवढी टाकली, पण तेवढं करून चालत नाही, तर सगळ्याच घेऊन जाऊन शोधायला लागतंय. आणि ते गावलं. 5 मिनिटात एवढं जावा. त्याला माझ्या गावाकडची जंगली रानात टाकलेली ही चूल आणि त्यात नेणारा धूर आणि त्यात असलेला हा भात शिजणारा. म्हणजे तुम्हाला शेवट व्हिडिओ बघायचा तर पार्ट 2 बघावं लागणारच ना.